कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं आज पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला। गेल्या वर्षभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पोलिसांनी संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता। आज पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून हा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत करण्यात आला। पोलिसांनी घरफोडीच्या 12 गुन्ह्यांमधील संशयितांकडून हस्तगत केलेले 651 ग्रॅम सोन्याचे आणि 216 ग्रॅम चांदीचे दागिने, 28 दुचाकी, 12 मोबाईल असा सुमारे 1,07,37,832 रुपयांचा मुद्देमालातील 651 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 216 ग्रॅम चांदीचे दागिने, 28 दुचाकी आणि 12 मोबाईल असा सुमारे 1,07,37,832 रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत परत करण्यात आला। चोरीला गेलेला ऐवज वस्तू परत मिळाल्यानं फिर्यादींनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी चोरी, घरफोडी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास लोकांनी तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी असं आवाहन करत पोलीस नक्कीच फिर्यादींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।